आज आपण चमचमीत असं वालाचं बिरडं पाहणार आहोत। त्यासाठी बाजारातून वाल विकत आणले होते, 7-8 तास भिजत घातले होते आणि त्याचं पाणी काढून छानपैकी असे मोड काढून घेतले होते। आता त्याची सालं जी आहेत ही साफ करून घेतलेली आहेत। आता आपण वालाचं बिरडं फोडणीला घालूया। त्यासाठी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये थोडंसं तेल ओतायचं आहे फोडणीला आणि त्यानंतर फोडणीसाठी इथे मी हिंग टाकलेलं आहे, थोडंसं जिरं टाकून घ्यायचं आहे आणि छानपैकी तेलावरती परतायचं आहे। 10-12 पाकळ्या लसणीच्या आणि अर्धा इंच आलं छानपैकी खलबत्त्यात बारीक असं कुटून घेतलेलं आहे, ते तेलावरती परतायचं आहे। हे नसेल तर तुम्ही आलं लसूणची पेस्टही 1 चमचा वापरू शकता। त्यानंतर एक मोठा कांदा चिरून घ्यायचा, मोठा कांदा नसेल तर 2 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घ्यायचे आणि तेलावरती छानपैकी परतायचे आहेत। कांदा थोडा मऊ झाला की यामध्ये आपल्याला एक मोठा टोमॅटो ॲड करायचा आहे बारीक चिरून आणि पटकन भाजण्यासाठी थोडंसं मीठ जरूर ॲड करा। आता हे चांगलं जोवर भाजत नाही, मऊसूत होत नाही, तोपर्यंत पुढील मसाले आपल्याला टाकायचे नाहीत। बघा आता छानपैकी हे भाजलं गेलेलं आहे। फक्त यामध्ये मी वापरलेला आहे पाव चमचा हळद आणि इथे चवीनुसार तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार मालवणी मसाला मी इथे वापरलेला आहे। 1 ते 1.5 चमचा मालवणी मसाला मी टाकलेला आहे। थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, परतायचं आणि आपण जे वाल आता साफ करून ठेवलेलं आहे त्याचं पाणी गाळून घेतलेलं आहे आणि हे सर्व वाल पहिल्यांदा आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये मस्तपैकी ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत। आता ह्याला बघा छान असा मसाला कोट झालेला आहे। आता ह्यामध्ये आपल्याला लक्षात घ्या गरम गरमच पाणी ओतायचं आहे, नाहीतर वाल तुमचे दडदडीत राहतात, शिजत नाहीत व्यवस्थित। त्यामुळे गरम गरम पाणी ह्या वालामध्ये जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार आपल्याला पाणी इथे टाकायचं आहे आणि आता वाल छानपैकी शिजू द्यायचे आहेत। ह्यावरती झाकण ठेवायचं आणि आपल्याला एक साधारण 7 ते 8 मिनटं तरी हे वाल शिजायला लागतील। तर आता हे वाल छान शिजवून घ्यायचं आहेत। बरेच जण ह्याला वालीची उसळ किंवा डाळिंबीची उसळही बोलतात। तर बघा छानपैकी आता इथे वाल शिजले आहेत की नाही पहिल्यांदा चेक करून घ्या, त्यानुसारच तुम्ही काय करा ह्याच्यावरचं झाकण तुम्ही काढून टाकू शकता। आता इथे वाल छान शिजलेले आहेत, तर तुम्हाला जेवढं पाणी आता बघा आटवून घ्यायचं आहे त्यानुसार ही ग्रेव्ही तुम्हाला त्याची थिकनेस तुम्हाला ठेवायचं आहे। तर मी इथे गॅस आता बंद केलेला आहे आणि हे थंड झाल्यानंतर खूप असं दाटसर असं होतं। तर बघा आपले इथे डाळिंबीची उसळ आपली आता रेडी झालेली आहे। तुम्ही या प्रकारे बनवा, खा आणि मला सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली, कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपला चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।